नमस्कार. स्वादिष्ट रेसिपीजमध्ये आज आपण बनवणार आहोत मटार बटाटा कटलेट. त्यासाठी मी 1 वाटी मटार उकडून कुस्करून घेतलेला आहे. 2 मध्यम आकाराचे बटाटे उकडून कुस्करून घेतलेले आहेत. 1 चमचा किसलेला आलं आणि लसूण घेतलेला आहे. थोडी कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे. 1 कांदा बारीक चिरून घेतलेला आहे. गाजर किसून घेतलेला आहे आणि अर्धी वाटी बेसन घेतलेलं आहे. आता हे सगळं साहित्य आपण एका बाउलमध्ये काढून घेऊयात. त्याच्यामध्ये मी लाल तिखट, हळद आणि जिरं घेतलेलं आहे आणि बेसनही घालून घेतलेलं आहे. आता त्याच्यात 1 चमचा किचन किंग मसाला घालून घेतलेला आहे. चवीनुसार मीठ घातलेलं आहे. आता हे सगळं साहित्य आपण एकत्र एकजीव करून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे कटलेट बनवून घ्यायचे आहेत. आता एका वाटीमध्ये मी शेवयांचा चुरा घेतलेला आहे आणि एका वाटीमध्ये थोडं बेसन घेतलेलं आहे. तर त्या बेसनमध्ये थोडं पाणी घालून त्याची एक पातळ पेस्ट बनवून घ्यायची आहे. आता कटलेट या पेस्टमध्ये बुडवून घ्यायचं आहे आणि या शेवयांच्या चुऱ्यामध्ये घोळवून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपण सगळी कटलेट तयार करून घ्यायचे आहेत. आता ही कटलेट आपण थोडा वेळ फ्रीजमध्ये ठेवणार आहोत. आता आपण गॅसवर तवा तापायला ठेवलेला आहे. आता त्याच्यामध्ये तेल ओतून घ्यायचं आहे. आता आपलं तेल व्यवस्थित तापलेलं आहे. आता त्याच्यामध्ये आपण कटलेट सोडून घेऊया. ही कटलेट एका बाजूने व्यवस्थित भाजू द्यायची आहे. ती एका बाजूने व्यवस्थित भाजल्यानंतर आपण ती पलटून घेणार आहोत. आता दुसरी बाजूही त्यांची व्यवस्थित भाजून घ्यायची आहे. आता आपले कटलेट व्यवस्थित फ्राय झालेले आहेत. आता ते आपण काढून घ्यायचे आहेत. आता आपण उरलेली कटलेटही अशाच प्रकारे तळून घ्यायचे आहेत. आता आपली सगळी कटलेट तयार झालेले आहेत. टोमॅटो सॉसबरोबर सर्व करायचे आहेत.